नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघा साडीच्या लेसपासून असा स्वामींसाठी एक ड्रेस बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी ही एक लेसचा तुकडा उरलेला आहे तो घेतलेला आहे. तर याच्यातूनच आपण शेला आणि मुकुट असं दोन्हीही तयार करणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर मी इथं बघा हे कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या उंची असेल मूर्तीची त्या उंचीनुसार टाकून घ्यायचं आहे. फोल्ड करून शिलाई मारून एका साईडने घ्यायची आहे. तर इथं बघा मी शिलाई मारलेली आहे. आता आपण याला उलट करून घेणार आहोत, म्हणजे जी शिलाईची बाजू आहे ती आतमध्ये टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आता आपण दोन्ही साईडून फोल्ड करून शिलाई मारणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेणे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई करून घेणे. आता आपल्याकडे जी लेस असेल तुमच्याकडे ती त्याच्या साईडला लावायची आहे. लेसवर डबल टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची लेस कापून घ्यायची. याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण दोन्ही साईडला लेस लावून घेतलेली आहे. या पद्धतीने आपल्याला हा शेला तयार झालेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असाच ठेवू शकता, पण मी इथे माझी मूर्ती लहान असल्याने मी मध्यभागी अशी एकावर एक ठेवून थोडीशी दाबटीप देऊन घेत आहे. या जागेवर तुम्ही आपली एक टाचणसुद्धा लावू शकता. तर या पद्धतीने बघा हा आपला शेला तयार झालेला आहे. आता आपण मुकुट तयार करून घेऊया. तर त्यासाठी त्रिकोणात आपल्याला कापून घ्यायचा आहे, म्हणजे हा आपल्याकडे एक पूर्ण चौकोन तयार मिळेल. आणि त्रिकोण केलेल्या घडीवरच आपल्याला हा काठ कापून घ्यायचा आहे. पुन्हा हा एकावर एक ठेवून त्याच्या त्रिकोणात शिलाई मारून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्या. मजबूतीसाठी डबल टिप देऊन घ्यायची आहे. सहज उलट करता यावं यासाठी येथे आपण छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याला आपण आता फोल्ड करून घ्यायचा आहे. त्रिकोणातलं टोकसुद्धा बाहेर काढून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे करा. आता आपल्याला खालून असा एक फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्या मूर्तीच्या डोक्याची साईज असेल त्या पद्धतीने उलट कपड्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने ही शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईचा भाग दाखवल्याप्रमाणे आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा हा आपला मुकुट आणि शेला तयार झालेला आहे. तर आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.